नमस्कार मित्रांनो, मराठी बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पशुसंवर्धन विभागांतर्गत नाविन्यपूर्ण योजना राबवली जाते। या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यांना आता नव्याने कागदपत्र अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। अशा प्रकारचे SMS देखील त्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाले आहेत। मग आता या शेतकऱ्यांनी नेमके कागदपत्रे कोणती अपलोड करायची, कशी अपलोड करायची, कोणत्या पद्धतीने कागदपत्र अपलोड करता येतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहतं। तर चला विलंब न करता आपण थेट स्क्रीनवर जाऊ आणि कागदपत्र अपलोड करण्याची प्रक्रिया आहे, कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात, कोणासाठी कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतील किंवा कागदपत्र अपलोड करताना कोणती काळजी घेणं आवश्यक आहे या संपूर्ण घटकांची माहिती घेण्याचा प्रयत्न करू। सर्वप्रथम आपण ज्या ठिकाणी अर्ज केला होता त्या संकेतस्थळावरती आपल्याला लॉग इन करायचं। त्या संकेतस्थळावर यायचे, याची जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही थेट या पोर्टलवर येऊ शकता किंवा ज्या ठिकाणी आपण अर्ज करताना जे संकेतस्थळ वापरलं होतं ah.mahabms.com या संकेतस्थळावर आपल्याला जायचं आहे। या संकेतस्थळावर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मागच्या वेळेस आपण जे काय अर्ज करा याची माहिती घेतली होती, यावेळेस आपल्याला या ठिकाणी कागदपत्र अपलोड करा हा पर्याय दिसतो। या पर्यायावरती क्लिक करायचं। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर विंडो पॉपअप विंडो जी येईल त्याला क्लोज करा। क्लोज केल्यानंतर या ठिकाणी कागदपत्र अपलोड करण्यापूर्वीच्या ज्या सूचना आहेत त्या सर्व सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये जर तुम्हाला तुमचे जे काय कागदपत्र आहे ते 100 KB आत असणं आवश्यक आहे। JPG किंवा PNG या फॉर्मॅटमध्ये सर्व कागदपत्र असणं आवश्यक आहे। त्यासोबतच अर्ज फॉर्ममध्ये ठरल्यानंतर कागदपत्र विहीन वेळेतच कागदपत्र अपलोड करावेत। आता कागदपत्र अपलोड करण्याचा जो कालावधी आहे हा कालावधी किती दिलेला आहे तर 8 जून 2025 ते 15 जून 2025 या कालावधीमध्ये आपल्याला या 8 दिवसामध्ये आपल्याला आपले कागदपत्र अपलोड करावे लागणार आहेत। ज्या शेतकऱ्यांना असे मेसेज आले आहेत त्यांना या 15 जून 2025 पूर्वी आपली कागदपत्र अपलोड करायची आहेत। आता जे काय बाकीची माहिती दिली आहे ती सर्व या ठिकाणी आपण पाहतोय। आता तुम्ही हे जे काय सूचना दिल्या आहेत त्या सर्व सूचना देखील या ठिकाणी वाचू शकता। आता आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे आहेत। अपलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आधार क्रमांक आपला या ठिकाणी टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर जो पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे। आता ज्यांचा पासवर्ड लक्षात नसेल त्यांना या ठिकाणी लक्षात घ्या, पासवर्ड फॉरगॉट किंवा पासवर्ड विसरलात या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड बदलू शकता किंवा फॉरगॉट देखील करू शकता तुम्हाला हव्या असण्यानुसार पद्धतीनुसार। जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही थेट युजर ID, आधार नंबर आणि पासवर्डमध्ये जो तुमचा पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं। लॉग इन केल्यानंतर परत आपल्या समोर असा पॉपअप बॉक्स येईल। या पॉपअप बॉक्सला या ठिकाणी बंद करायचं। बंद केल्यानंतर ज्या बाबतीत आपली निवड झाली आहे ती बाब आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल। यामध्ये निवड झालेल्या शेतकऱ्याची कशात निवड झालेली आहे की राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई म्हशीचे वाटप या घटकांतर्गत निवड झाली आहे। तुम्ही तुमच्या ज्या घटकाला तुम्ही अर्ज केला होता आणि ज्या घटकांतर्गत तुमची निवड झाली आहे तो टॅब तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाईल। आता त्यानंतर तुम्हाला इथं कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावरती निवडा या पर्यायावर क्लिक करायचं। या ठिकाणी तुम्हाला जी काय कागदपत्रे अपलोड करता ती सर्व या ठिकाणी दाखवली जातात। आता कागदपत्र अपलोड करताना सुरुवातीला या ठिकाणी जे काय ओळख प्रमाणपत्र आहे ते आपण या ठिकाणी अपलोड केलेलं। ओळख प्रमाणपत्रामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करू शकता, ज्याच्या माध्यमातून तुमचं जे काय फोटो ओळख प्रमाणपत्र आहे ते त्या ठिकाणी अपलोड करू शकता, ज्यामध्ये आधार कार्ड चालू शकतं, पॅन कार्ड चालू शकतं किंवा मतदान कार्ड देखील चालू शकतं। त्यानंतर या ठिकाणी 7/12 अनिवार्य आहे, 8 उतारा अनिवार्य आहे। जे काय कागदपत्र या ठिकाणी अपत्य दाखला, आधार कार्ड, 7/12 मध्ये लाभार्थ्याचे नाव नसेल, जर 7/12 त्या व्यक्तीच्या नावावर नसेल तर घरातील इतर सदस्याची जी सहमती आहे ती सहमती या ठिकाणी आपल्याला ते सहमती फॉर्मॅट या ठिकाणी अपलोड करावं लागणार। आता ते आपल्याला बॉन्डच्या माध्यमातून अपलोड करावं लागणार आहे। त्याचं जे काय फॉर्मॅट आहे ते फॉर्मॅट जर तुम्हाला हवा असेल तर कमेंटच्या माध्यमातून हे करा, आपण ते फॉर्मॅट आहे ते फॉर्मॅट देखील तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर अनुसूचित जाती जमाती असल्यास, जर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जातीचा दाखला देखील द्यावा लागणार। त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचे। दारिद्र्याचे खालील असल्यास या ठिकाणी प्रमाणपत्र अपलोड करायचे। बँक खाते बुक, पासबुक या ठिकाणी अपलोड करायचं। राशन कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं। दिव्यांग असल्यास असेल तरच या ठिकाणी अपलोड करायचे। बचत गट असल्यास बचत गटाची काय हे आहे पहिला बँक पासबुक, बँक खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची सांकेतिक प्रत आहे ती झेरॉक्स आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची। जन्मतारखेचा पुरावा, यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र कोणतंही देऊ शकता। शैक्षणिक पात्रतेचा दाखला, जे काय जेवढे कागदपत्र तुमच्याकडे असतील ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावे लागणार। आता सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी 7/12, 8 अपत्य दाखला। आता अपत्य दाखला जो आहे, अपत्य दाखला हा पहा तुम्हाला याची जी लिंक आहे अपत्य दाखल्याची PDF फाईल आहे याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही जो हा अपत्य दाखला आहे या ठिकाणी डाउनलोड या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अपत्याचे प्रमाणपत्र ज्याचं फॉर्मॅट आहे ते फॉर्मॅट आपल्या या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता। यामध्ये आपली माहिती भरायची आणि त्याचा फोटो काढून त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे।
या ठिकाणी परत कागदपत्र अपलोड करण्यासाठी आता 7/12 अनिवार्य या ठिकाणी चूज फाईलवर क्लिक करायचं। जी 7/12ची फाईल आहे ती 7/12 या ठिकाणी क्लिक करून ओपन या पर्यायावरती क्लिक करायचं। आता जर तुमची 100 MB पेक्षा जास्त साईज असेल तर या ठिकाणी अपलोड होत नाही। त्या ठिकाणी अशा वेळेस काय करायचं, चूज फाईलवरती जी काय तुमची फाईल आहे ती फाईल जी तुमची 7/12ची आहे तिला राईट क्लिक करून तुम्ही पेंटमध्ये ओपन करा। पेंटमध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला त्याची साईज कमी करता येते। आता पेंटमध्ये ओपन केल्यानंतर जी काय रिसाईजची ऑप्शन आहे तो या ठिकाणी आपण कसं करायचा, पेंटमध्ये ओपन करायचं। ओपन केल्यानंतर या ठिकाणी रिसाईज या पर्यायावरती क्लिक करायचं आणि जे पिक्सेल आहे पिक्सेलमध्ये जे काय साईज असेल त्याच्या कमीमध्ये साईज करायची आणि सेव्ह करायचं। सेव्ह केल्यानंतर त्या फाईलची साईज कमी होते। आता या ठिकाणी किती साईज झालेली याची 69 KB। आता 69 KB नंतर त्यानंतर हीच फाईल आपण परत अपलोड केल्यानंतर या ठिकाणी फाईल अपलोड होते। अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचं आणि निवडलेलं कागदपत्र योग्य आहे व जतन करण्यास अंतिम सहमती आहे का या ठिकाणी जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचं। जो तुमचा कागदपत्राचा टॅब आहे तो या ठिकाणून निघून गेला। आता 7/12 अपलोड करण्याचा जो पर्याय होता तो या ठिकाणून निघून गेला। असे करून आपल्याला जे अनिवार्य असणारे घटक आहेत त्या घटकाची प्रत्येक कागदपत्र या ठिकाणी अपलोड करतात। त्यानंतर आपण या ठिकाणी आटा अपलोड करतोय। त्यानंतर सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचं आणि जतन करा। आता अपत्य दाखल्याचं फॉर्मॅट तुम्हाला मी याआधीच सांगितलेलं आहे की फॉर्मॅट कशा पद्धतीने आपल्याला मिळू शकतो। ते फॉर्मॅट घ्यायचं, त्यावरती माहिती भरायची आणि या ठिकाणी अपलोड करायचं। या ठिकाणी जेवढे कागदपत्र आपल्याला दाखवलेले आहेत त्यातील जे आपल्याकडे अवेलेबल असतील किंवा जे आपल्यासाठी अनुसूचित म्हणजे ज्या घटकासाठी आपण अर्ज करतोय त्याचं आपल्याला आवश्यक असतील ते कागदपत्र या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचे। आता यामध्ये आधार कार्ड अनिवार्यच आहे। जे आतापर्यंत आपण कागदपत्रे अपलोड केले हे प्रत्येक व्यक्तीला अपलोड करणं आवश्यकच आहे। परंतु याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे दुसरे काही कागदपत्र असतील ज्यामध्ये खाली दाखवलेले रहिवासी प्रमाणपत्र, DRD प्रमाणपत्र, बँक पासबुक या ठिकाणी अनिवार्य सांगितलेलं आहे, परंतु ज्याला स्टार मार्क आहे एवढे तरी कमीत कमी आपल्याला अपलोड करणं आवश्यक आहे। बाकीचे कागदपत्र तुमच्याकडे उपलब्ध असतील तर अपलोड करा, नसतील तर सोडून दिलं तरी देखील चालतं। परंतु जे काही स्टार मधले कागदपत्र आहेत हे आपल्याला अपलोड करणं आवश्यक आहे। आता यामध्ये स्टार मध्ये असताना देखील 7/12 मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास या ठिकाणचे जे प्रमाणपत्र आहे जर 7/12 तुमच्या नावावर नसेल, तुमच्या घरातील इतर सदस्याच्या नावावर असेल तर या ठिकाणी तुम्हाला जे काय बॉन्ड केलेला असेल, जे शपथपत्र तुम्ही केलेलं असेल, जे सहमतीपत्र केलेलं असेल ते सहमतीपत्र या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावं लागणार। आता कास्टचं ज्या अनुसूचित जाती जमाती अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्याला ते कागदपत्र अपलोड करावं लागणार आहे। या ठिकाणी चूज फाईलवर क्लिक करायचं आणि जे काय तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे ते कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट करून या ठिकाणी सेव्ह पर्यायावरती क्लिक करायचं। आता रहिवासी प्रमाणपत्र, DRD, राशन कार्ड या ठिकाणी ज्यांचं राशन कार्ड असेल त्यांनी राशन कार्ड देखील या ठिकाणी अपलोड करायचं। आता जेवढे कागदपत्र असतील ते सर्व अपलोड केल्यानंतर जे काय या ठिकाणी दिलेले आहेत प्रशिक्षण प्रमाणपत्र असतील, रोजगार पात्रतेचं दाखला असेल किंवा जेवढे कागदपत्र तुमच्याकडे उपलब्ध असतील तेवढे या ठिकाणी अपलोड करा। जे उपलब्ध नसतीलच किंवा तुम्हाला ते लागूच नसतील ते कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही। परंतु या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात घ्या की तुमचे 7/12, आट, आधार कार्ड, बँक पासबुक हे कागदपत्र तुम्हाला मॅन्डेटरी अपलोड करणं जे आता आपण अपलोड केले ते कागदपत्र आणि अपत्य प्रमाणपत्र जे स्वयंघोषणा प्रमाणपत्र आहे ते देखील तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे। एवढे कागदपत्र या ठिकाणी अपलोड करायचे। हे कागदपत्र ज्यावेळेस जे कागदपत्र तुम्ही अपलोड केलं तो जो टॅब आहे तो टॅब या ठिकाणाहून ऑटोमॅटिक तुमचा निघून जातो। त्यामुळे जेवढे कागदपत्र तुमच्याकडे उपलब्ध आहेत किंवा तुम्हाला लागू आहेत तेवढे कागदपत्र या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला अपलोड करून घ्यायचे। आता ही कागदपत्राबाबतची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे। कागदपत्र अपलोड करताना जर काही अडचण येत असेल, काही समस्या असतील किंवा इतर काही आपल्या अडचणी असतील कमेंटच्या माध्यमातून विचारा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारा किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून विचारा। कुठूनही आमच्याशी संपर्क साधा, आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू। परंतु लक्षात घ्या 15 जून 2025 पूर्वीच आपल्याला ही कागदपत्र अपलोड करणं आवश्यक आहे। प्रत्येक कागदपत्र अपलोड करताना क्लिअर आणि स्पष्ट दिसेल अशा पद्धतीत अपलोड करा। विनाकारण काहीतरी अपलोड करता ज्यामध्ये काही ओळखायलाही येत नाही, काहीच येत नाही, साईज कमी करण्याच्या नादात तुम्ही तुमच्या फाईलची क्वालिटी लेस करू नका। मी सांगितलेल्याप्रमाणे जर तुम्ही इमेजची साईज कमी केली तर त्या ठिकाणी तुमची क्वालिटी लेस होत नाही। जर तुम्ही अननोन एखाद्या साईटवर गेला आणि त्या ठिकाणी जर कॉम्प्रेस इमेज जर करत असाल त्या ठिकाणी तुमच्या इमेजची जी साईज आहे म्हणजे क्वालिटी आहे ती क्वालिटी लेस होत चालते, साईज देखील कमी होते, परंतु तुमची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी लेस होते। त्यामुळं अपलोड करताना कागदपत्राची साईज व्यवस्थित करताना या ठिकाणी आपण ज्या पद्धतीनं अवलंब केला की पेंटमध्ये ओपन करून तुम्ही त्याची कॉम्प्रेस साईज करू शकता त्या पद्धतीचा अवलंब करा, तुमची क्वालिटी लेस होणार नाही। आता कागदपत्र अपलोड करण्याबाबत जी पुढील माहिती असेल किंवा जी निवड प्रतीक्षा यादी असेल किंवा जी पुढील प्रक्रिया असेल त्याची आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करू। आता दिलेली माहिती जर आवडली असेल, महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत।